नमस्कार, मी ॲडव्होकेट अमित नागवेकर, एएन लॉ फर्म आणि IBS कम्प्युटर्स ग्लोबल टेक अकॅडमीचे फाउंडर. सायबर क्राईम्स आणि सायबर इन्व्हेस्टिगेशन्स हे करण्याचं काम मी रत्नागिरीमधून करत असतो. आणि अशाच प्रकारे अनेकांनी मला काही दिवसांपासून एका कंपनीची इन्फॉर्मेशन आम्हाला दे, यासाठी माझ्याकडे खूप रिक्वेस्ट केल्या होत्या. आणि त्याच कंपनीबद्दल मी आज आपल्यासमोर जो मी इन्व्हेस्टिगेशन जे केलेलं आहे, त्याचा रिपोर्टबद्दल मी आज इथे डिस्कस करणार आहे. आणि हा डिस्कस केल्यानंतर माझी स्ट्रिक्टली मी सर्वांना विनंती करेन, की आपण अशा पद्धतीच्या कोणत्याही कंपनीजपासून लांब राहायला हवं आणि आपली फसवणूक टाळली पाहिजे. आपल्या सगळ्या मित्रपरिवारांना या कंपनीबद्दल माहिती होण्यासाठी ही व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचे हार्ड अर्न मनी कुठेही फसवले जाणार नाहीत आणि फुकट जाणार नाही. मित्रांनो, मी जी तुम्हाला कंपनी सांगणार आहे ते कंपनी स्वतःला एक अमेरिकन AI कंपनी म्हणून घेणारी कंपनी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कंपनी तुम्हाला GPU रेंटलमध्ये पैसे गुंतवण्यासाठी स्वप्न दाखवते. आणि त्या बदल्यात तुम्हाला एक मिळतंय मोबाईलचं ॲप्लिकेशन. मित्रांनो, हे सगळं अ, तुम्हाला जे काही AI कंपनी, क्लाउड कंपनी हे जे सगळं सांगितलं जातंय, हे सगळं पुढे-पुढे तुम्हाला मी इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट जो बनवलाय, त्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टप्रमाणे तुम्हाला कळेल की ते सगळं फेक आहे आणि अशा पद्धतीचं कुठलंही काहीही AI आणि क्लाउड रिलेटेड या कंपनीचे काही देणं-घेणं नाहीये. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हायपर ग्लोबल हायपरबोलिक ग्लोबल हे फक्त एक मोबाईल ॲप आहे. प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे आणि त्याचं पॅकेजचं नाव आहे com.hyperbolic.app. सो APPचं जे काही वर्णन जे आहे, हे एक AI पॉवर्ड इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून आणि GPU रेंटल, क्लाउड सर्व्हर्स अशा पद्धतीचं त्यांनी स्टेटस त्याच्यामध्ये दिलेलं आहे, अबाउटमध्ये दिलेलं आहे. सो अगदी ऐकायला हे प्रोफेशनल वाटतं. पण सत्य काय आहे हे तुम्हाला कळल्यानंतर तुम्ही सुद्धा या कंपनीपासून चालत राहणार नाही. मित्रांनो, Google प्ले स्टोअरवरती या ॲपची कॅटेगरी जी दिसते ती फायनान्स आहे. ती टेक्नॉलॉजी नाही किंवा AI नाही किंवा क्लाउड नाही, फक्त आहे फायनान्स. आता फायनान्स हे Google प्ले स्टोअरवरती कमी मिळालेलं आहे याला, कारण हे एक फक्त फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंट घेणारी कंपनी आहे. जर ही टेक कंपनी असती किंवा हायपरबोलिक ग्लोबल जे सांगते की क्लाउड आणि AI रिलेटेड यांचं काही GPU रिलेटेड रेंटल बेस्ड काहीतरी काम चालतंय, हे जर असेल तर त्यांची कॅटेगरी ही टेक्नॉलॉजी असते किंवा AI रिलेटेड किंवा क्लाउड रिलेटेड कोणतीतरी असती. ॲपच्या फीचर्समध्ये तुम्ही जर बघितलं तर मोर फीचर्समध्ये जर तुम्ही बघितलं, प्ले स्टोअरवरतीच आहे हे सगळं. काय ॲप फीचर्समध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. मी आता तेच तेच समोरच घेतलंय. मी ते वाचून दाखवतो तुम्हाला. कॅश रिवॉर्ड्स आणि इन ॲप पर्चेसेस हे एक दिलेलं आहे त्याच्यामध्ये. सो हे एका इन्व्हेस्टमेंट स्कीमचं फीचर आहे. कुठल्याही टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मचे फीचर नाहीत. ॲपचं जे काही रेटिंग दिलेलं आहे ते 18 वर्षावरील दिलेलं आहे. जनरली टेक्नॉलॉजी ॲप्स जे असतील या ॲप्सना अशा पद्धतीचं रेटिंग मिळत नाही. फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट ॲप्स असतील तर त्या ॲप्सना अशा पद्धतीची रेटिंग्स मिळतात. सो इथे सगळ्यात महत्त्वाचं या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाची धोकादायक गोष्ट जी आहे ती मी तुम्हाला सांगतो. पेपर ग्लोबल त्यांनी सांगितलंय की त्यांचं ऑफिस जे आहे हे त्यांच्या साईटवरती पण दिलेलं आहे hyperbolicglobal.com वरती, की त्यांचं जे ऑफिस जे आहे हे सॅन फ्रान्सिस्को कॅलिफोर्नियामध्ये आहे, USA मध्ये. आणि त्याचा ॲड्रेस CA9410 हे तुम्ही सुद्धा बघू शकता. तर साईटवरती दिलेलं आहे. तर हे एक अमेरिकन कंपनी असल्याचं प्रोफेशनल टेस्ट दाखवण्याचं, US बेस असल्याचं दाखवण्याचं काम त्यांनी इथे केलेलं आहे. तर आता ह्याच्याबद्दल जो मी जी काही इन्व्हेस्टिगेशन केली, जी माहिती माझ्या इन्व्हेस्टिगेशन रिसर्चमध्ये मी जी काही केली, तर सॅन फ्रान्सिस्को CA9410 हा जो ॲड्रेस आहे, हा हायपरबोलिक लॅब्स इन्कॉर्पोरेशनचा आहे, हायपरबोलिक ग्लोबलचा नाही. सगळ्यात महत्त्वाचं. आणि ही एक ओरिजिनल अमेरिकन कंपनी आहे. तर हायपरबोलिक लॅब्स ही 2022 मध्ये स्थापन झालेली कंपनी आहे. त्यांचा ॲड्रेस, त्यांची सिमिलॅरिटी नावामधली हे घेऊन हे इम्पर्सनेशन करत आहेत. सो ही जी कंपनी आहे हायपरबोलिक लॅब्स,
या कंपनीकडे जवळजवळ $2 कोटी व्हीसी फंडिंग आहे. त्यांचे क्लायंट्स पण मोठे मोठे आहेत. क्वारा आहे, कॉर्नेल युनिव्हर्सिटी आहे, युसी बर्कली आहे. सो ही एक ओरिजिनल कंपनी आहे. पण हायपरबोलिक ग्लोबलचा या पत्त्याशी काहीही संबंध नाही. सगळ्यात महत्वाचं. तर हायपरबोलिक ग्लोबल जी कंपनी जी सांगते की अमेरिकन कंपनी आहे, तर तिने हा ऍड्रेस चोरलेला आहे, त्यांचा स्वतःचा नाही. सो हे एक आयडेंटिटी फ्रॉड असल्याचं स्पष्ट आणि ठळकपणे इकडे नमूद होत आहे. त्यानंतर माझा पुढील प्रश्न असा आहे की मग या ऍपच्या मागे कोण आहे? अमेरिकन कंपनी नाहीये, सिलिकॉन व्हॅली स्टार्टअप नाहीये, तर मग याच्या मागे कोण आहे? प्ले स्टोअर वरती जर तुम्ही बघितलं तर त्याचा डेव्हलपर जो दाखवला गेला तो आहे दिलबाग सिंग. हा भारतातला आहे आणि त्याचा ईमेल आयडी जो त्याच्यामध्ये तो दिला आहे तो हायपरबोलिक ग्लोबल @gmail.com असं युजर नेम असं त्याचं जीमेल ऍड्रेस दिलेला आहे. So, जीमेल लोगोचं अॅनिमेशन बेसिकली एक कंपनी म्हणून एक व्यक्ती भारतात जो बसलाय इथे, जो फ्री जीमेल आयडीचा वापर करतोय, कोणतीही रजिस्टर्ड कंपनी नाहीये आणि कोणताही ऑफिशियल कंपनी रजिस्ट्रेशन नंबर नाहीये, कोणता जीएसटी नाहीये आणि त्यांचा ऑफिस ऍड्रेस सुद्धा कोणताही नाहीये. फक्त एक नाव आणि एक फ्री जीमेल ऍड्रेस आणि एक फेक चोरलेला ऍड्रेस हे करून ही कंपनी अनेक लोकांना फसवण्याचं काम करते. सो दुसरी सगळ्यात महत्वाची बाजू अशी आहे की एमसीए म्हणजे म्हणजे आम्ही जे काही इन्फॉर्मेशन आम्ही रिसर्च जो केला तो एमसीए मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या डेटाबेस मध्ये सुद्धा हायपरबोलिक ग्लोबल नावाची कोणतीही कंपनी भारतात रजिस्टर्ड झालेली नाही. सेबी मध्ये रजिस्टर्ड नाही. ओके. तर आरबीआय मध्ये सुद्धा ऑथोराइज नाहीये. सो कोणत्याही स्टेटच्या आरओसी मध्ये लिस्टेड नाही. ही कंपनी कायदेशीर दृष्ट्या अस्तित्वात नाही. आणि अनेक लोकांपर्यंत हायपरबोलिक ग्लोबल हे एक ऑफिशियल एआय प्लॅटफॉर्म आणि जीपीयू रेंटल बेस्ड कंपनी आहे आणि त्याचं ऍड्रेस यूएस मधला दाखवला जातोय हे साफ खोटं आहे. सो आता ही जनरली कंपनी काय काय करते, कशी पद्धतीने करते, तर ते त्यांचे ऍप डाउनलोड करायला सांगते, अकाउंट बनवायला सांगते आणि जीपीयू रेंटल प्लॅन जे आहेत म्हणजे ते 5,000 पासून कोणी 50,000 पर्यंत असतील, जास्तही असू शकतील. सो त्याच्यामध्ये तुम्हाला रेंटल मध्ये तुम्हाला गुंतवणूक करायला सांगतात. त्यानंतर त्याच्यामधून तुम्हाला कमाई चालू होते. रोज रिटर्न्स मिळतात. म्हणजे ठराविक तुम्ही ज्या पद्धतीने काम केलं असेल किंवा ज्या पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असेल, त्या पद्धतीने तुम्हाला रिटर्न्स मिळायला लागतात. आणि मग त्याच्यानंतर मग येतो रेफरन्स. तुम्ही मित्रांना रेफर करा आणि कमिशन मिळवा. सो आता अनेक ठिकाणी हे प्रकार चाललेले दिसून येत आहेत आणि अनेक जण रेफरन्स देत आहेत. पण लोकांमध्ये एक कौतुकाची गोष्ट म्हणजे लोकांना काहीतरी अशी नावं हायपरबोलिक ग्लोबल किंवा एआय, क्लाउड, जीपीयू वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर काहीतरी लोकांमध्ये भरपूर प्रोफेशनल काहीतरी असल्यासारखं वाटत असतं. सो ते नाहीये मुळात तेच. अशा पद्धतीचं कोणत्याही पद्धतीचं काम ही टेक्नॉलॉजी सर्व्हिस नाही. ही कोणतीही जीपीयू ना कोणत्याही जीपीयू संदर्भात काही नाही. डेटा सेंटर नाही. एआय इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा नाहीये. हा कुठल्याही पद्धतीचा कुठल्याही कंपनीने रेंटल बेस्ड जीपीयूला वगैरे काही करतात अशा पद्धतीचं काहीही कामकाज करत नाहीये. सगळ्यात महत्वाचं यांच्याकडे कोणतेही प्रोडक्ट नाही, कोणतीही सर्व्हिस नाही. केवळ एक ॲप आहे आणि त्या ॲपमध्ये तुम्हाला युजर नेम मिळतो. तुम्ही फक्त पैसे भरायचे आणि तुम्हाला रेंटल मिळतात. सो हे केवळ आणि केवळ एमएलएम बेस्ड काम चाललेलं आहे. यांचं कुठल्याही पद्धतीचं ऑफिशियल इन्व्हेस्टमेंट एआय थ्रू जीपीयू रेंटल मध्ये होत नाहीये. सो सगळ्यात महत्वाचं कसं आहे की हे एक सर्क्युलेशन स्कीम आहे. मनी सर्क्युलेशन जोपर्यंत नवीन नवीन लोक येत आहेत त्याच्यामध्ये तोपर्यंत जुन्या लोकांना येतील तोपर्यंत पैसा मिळणार आहे आणि नवीन लोक जोपर्यंत येत राहतात तोपर्यंत ही स्कीम चालते. ज्या दिवशी लोक येणं बंद होते त्या दिवशी ही स्कीम कोलॅप्स होते आणि तुमचा जो पैसा तुम्ही जो त्याच्यात गुंतवलेला आहे तो सगळा निघून जातो. सगळं फ्रॉड. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की हे काय मॉडेल आता नवीन नाहीये. 2020 ते 2022 मध्ये हायपर फंड आणि हायपर वर्स नावाच्या दोन स्कीम्स होत्या. त्या सुद्धा सेम प्लॅटफॉर्म मध्ये चालायच्या. ब्लॉकचेन, डिफाय या प्लॅटफॉर्म वरती ते चालत होतं. सो ह्या सुद्धा स्कीमने सुद्धा हायपरबोलिक ग्लोबलने सुद्धा सेम स्ट्रक्चर वापरलेलं आहे.
क्रिप्टो आणि हायपरवर्स तेच करत होतं. क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, क्रिप्टोमधून रिटर्न्स मिळवा हेच सांगत होते. परिणाम बेसिकली जगभरातून 14,000 कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे. लाखो बळी गेलेत आणि भारतातही यामुळे या हायपरवर्समुळे सुद्धा अनेकांनी आपले जीव गमावलेले आहेत. पैसे लॉस झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. 2024 मध्ये अमेरिकेच्या SEC मध्ये खटला दाखल झाला आणि क्रिमिनल चार्जेस फाईल झाला हायपरवर्सवरती. आणि हायपरबोलिक ग्लोबल ला त्याच स्कीमची एक्झॅक्ट कॉपी आहे. कोणत्याही पद्धतीचं एक्झिस्टन्स त्यांचं नाही. सो आता एक रिपोर्ट जो मी जनरेट केला आहे त्याबद्दल मी तुम्हाला शेअर केली आहे स्क्रीन. त्याच्यामध्ये तुम्हाला माझं प्रेझेंटेशन तुम्हाला दिसेल इथे. सो हायपरबोलिक ग्लोबल मी डिस्कस केलंच तुम्हाला. तर कुठल्याही पद्धतीची कॅटेगरी फायनान्स आणि टेक्नॉलॉजीची कॅटेगरी नाहीये. इथे दिसेल तुम्हाला फीचर्स त्याच्यामध्ये कॅश रिवॉर्ड्स दिलेले आहेत. 18+ इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जर असेल तर 18+ कंपल्सरी लागते. डाउनलोड्स सगळ्यांकडे 50,000 पेक्षा जास्त डाउनलोड झालेले आहेत. सो हे 50,000 पेक्षा जास्त डाउनलोड जे झाले हे 50,000+ विक्टिम्स आहेत. यांचे आज ना उद्या पैसे बुडणार. शेवटचं अपडेट कधी झालंय त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं हायपरबोलिक ग्लोबल .com ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईट ओपन होते. पण इन्व्हेस्टिगेशन पर्पजसाठी काही टूल्स जी आम्हाला रन करावी लागतात ती ज्या वेळेला आम्ही रन करतो त्यावेळेला हे एक्सेस आम्हाला मिळत नाही. ते डिटेक्ट केल्यानंतर हे एक बॉट आम्हाला रिजेक्ट करतो. हे क्लासिक एक्झाम्पल आहे की इन्व्हेस्टिगेशन होऊ नये आणि त्याचा इंडेक्स ओपन राहू नये यासाठी बेसिकली हे ब्लॉकिंग केलं जातं. So हा सुद्धा सगळ्यात महत्वाचा एक रेड फ्लॅग आहे. सो कॉन्टॅक्टमध्ये जो हायपरबोलिक ग्लोबल @gmail.com कोणतीही मोठी कंपनी असेल कॉर्पोरेट एंटिटीज ज्या असतात त्यांचे ईमेल ॲड्रेसेस जीमेल वरती नसतात. सगळ्यात महत्वाचं हे लक्षात घ्यायचं. ॲड्रेस जो मी तुम्हाला डिक्लेअर केला इथे ॲड्रेस रिअल US कंपनीचा ॲड्रेस जो आहे कंपनीला ते इम्पर्सनेट करतायत. रिअल सॅन फ्रान्सिस्को हा ॲड्रेस जो दिला समोर दिसतोय आपल्याला. रिअल कंपनी जी आहे हायपरबोलिक लॅब्स इन्कॉर्पोरेशन आहे जी फाउंड झाली आहे 2022 मध्ये. सो अशा पद्धतीचं ते कंपनीचा ॲड्रेस त्यांनी सोडला आहे आणि हायपरबोलिक ग्लोबल ही कुठलीही US कंपनी नाहीये, रजिस्ट्रेशन नाहीये, फंडिंग नाहीये, इन्व्हेस्टर नाही आहेत, एम्प्लॉईज नाही आहेत आणि डेव्हलपर आहे इंडियाचा दिलबाग सिंग म्हणून. सो वेबसाईट त्यांची दिली आहे ही जी दिली आहे हायपरबोलिक ग्लोबल .com हीच एससीटी एरर देते. टेक्निकल एरर जी आहे ती कुठलीही स्कॅनिंग करायला अलाव करत नाहीये. बुकिंग करते त्याच्यामध्ये. सो कॉन्टॅक्ट फ्री ईमेल कॉर्पोरेट यूज करत नाहीये. त्याच्यामुळे दिलबाग सिंग नावाचा हा जो इंडियन बेस्ड डेव्हलपर आहे त्यानेही ॲप बनवलेला आहे. कुठलीही कंपनी नाहीये. तो एंटिटी टाइप पण इंडिव्हिज्युअल आहे. सो हा स्कॅम कसं काम करतोय हे पिरामिड मॉडेलमध्ये काम करतोय आणि हे पण मी तुम्हाला डिटेलमध्ये आता डिस्कस केलं आत्ताच. सो ॲप डाउनलोड करायला लागतंय त्याच्यानंतर इन्व्हेस्ट करायला लागते तुम्हाला GPU मध्ये. त्याच्यानंतर रिटर्न्स तुम्हाला दिले जात आहेत रेंटल म्हणून. त्याच्यानंतर तुम्ही रिक्रूट करा, दुसऱ्याला रिक्रूट करा, फॅमिली मेंबर्सला रिक्रूट करा आणि त्याच्यानंतर कॅश रिवॉर्ड्स तुम्हाला मिळतील. मनी त्याच्यानंतर तुम्ही पैसे थांबवून जातील. विड्रॉल रिक्वेस्ट तुमची नंतर फेल व्हायला जातील. नवीन एक्सक्यूजेस देईल कंपनी. टेक्निकल इश्यूज आहेत, सॉफ्टवेअर अपडेट करायला लावलेलं आहे, टॅक्स भरायला लागतोय. US मधून असं झालं, तसं झालं, बऱ्याच हार्ड कंडिशन्स तुम्हाला सांगितल्या जातील आणि पैसे तुमचे वाढून जातील आणि अचानकपणे हे सगळं बंद होऊन जाईल. पण ही स्कीम कोलॅप्स होणार, स्कीम कोलॅप्स होते कधी तर ऑपरेटर आणि ऑपरेटिंग डिसअपिअर होऊन जाईल. दोन्ही पैसे पूर्णपणे दोन्ही घेऊन जाईल. कुठल्याही निधी रिकव्हर्स करायला मिळणार नाही. कारण ह्या सगळ्या कंपन्यांना एक कोणत्याही पद्धतीने काम करण्याची परमिशन भारतामध्ये नाही. M&M भारतामध्ये बंदी आहे. या गोष्टी सांगितल्या जातात कुठलीतरी प्रोडक्ट आहे, कुठलीतरी सर्व्हिस आहे त्याच्यामुळे ते कन्सिडर करून हे प्लॅन जे चालवतात ते कुठेही अस्तित्वात येत नाहीत. कुठेही प्रोडक्ट नसल्यामुळे ही कंपनी रिक्रुटमेंट बंद झाल्यानंतर बंद होते. सगळ्यात महत्त्वाचे नाही 9 रेड फ्लॅग्स इथे मी काढले तिथे. सो फेक US ॲड्रेस आहेत ते सगळ्यात महत्त्वाचा रेड फ्लॅग आहे त्याचा. त्याच्यानंतर फ्री जीमेल कॉन्टॅक्ट कॉर्पोरेट कुठलाही कॉन्टॅक्ट नाहीये. ईमेल ॲड्रेस ग्लोबल कंपनीचा नाही. ग्लोबल कंपनी म्हटलं पण ईमेल ॲड्रेस जीमेलचा दिलेला आहे. MCA रजिस्ट्रेशन नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं जर इंडियामध्ये जर ते एक्झिस्ट करते लीगली एक्झिस्ट नाही करत आता. जर रजिस्ट्रेशनच नाहीये तर. Google Play Store वरती फायनान्स ॲप म्हणून दाखवण्यात आलेलं आहे. प्ले कॅटेगरी त्याच्यामध्ये Google Play कॅटेगरीमध्ये टेक्नॉलॉजी कॅटेगरी नाहीये. फर्स्ट नंबर देत आहेत M&M रिक्रुटमेंट इन्सेंटिव्ह आहे. 18+ एज रेटिंग आहे कारण तिथे टेक्नॉलॉजी वगैरे जर काय असेल तर तिथे हे रेटिंग्स नसतं.
वेबसाईटला गेल्यावर येते आहे फेक प्लांटेड रिव्ह्यूज. आता रिव्ह्यूज जर तुम्ही बघितलं तर प्ले स्टोअरला जा आणि तुम्ही प्ले स्टोअरवरती तुम्हाला रिव्ह्यूज पण दिसतील. काही जणांचे लाखो रुपये टाकलेले पण त्याच्यामध्ये त्यांना ते काही रिटर्न्स येत नाहीयेत. ही प्ले स्टोअरवरती रिव्ह्यूज आहेत. मित्रांनो, तुम्ही कुठलाही ॲप ज्यावेळेला कोणाला तरी सजेस्ट करताय, कोणाला तरी रेफर म्हणून तुम्ही ते फॉरवर्ड करताय, डिटेल एन्क्वायरी करा, डिटेल सर्च रिपोर्ट करा किंवा टेक्निकली तुम्हाला जर करता येत नसेल तर त्या लीगल एक्सपर्ट जे असतील त्यांच्याशी संपर्क साधा तुम्ही. सो ही एक इंडिव्हिज्युअल दिलबक्षीची कंपनी आहे, कोणत्याही पद्धतीची ही ग्लोबल कंपनी नाही. सो पॅटर्न जर बघितलं तर हायपरवर्स आणि हायपरवर्स आणि हायपरबोले हा दोन्हीचा पॅटर्न सेम आहे. इथे हायपरवर्स ब्लॉकचेन आणि इफा क्रिप्टोमध्ये सांगत होते इन्व्हेस्टमेंटसाठी, आणि हायपरबोले काय करते तर एआय जीपीयू क्लाउड कॉम्प्युटिंग मध्ये सांगते. फेक यूएस ऍड्रेस हायपरवर्सचा पण होता, ऑफशोर ऍड्रेसेस मध्ये दाखवलेले होते. इंडियाचा ऍड्रेस दाखवत नाहीयेत कारण इंडियामध्ये ते नाहीये, कारण कुठेतरी तुम्हाला ट्रस्टवर्दी आणि इंटरनॅशनल काहीतरी आहे एंटिटी त्या दाखवण्यासाठी तुम्हाला हा ऍड्रेस दाखवला जातो. तुम्ही कॉन्टॅक्ट मेथड जीमेल थ्रू आहे, कॉर्पोरेट ईमेल नाहीयेत कुठल्याही याच्यामध्ये दिलेले. रेफरल आणि एमएलएम स्कीम्स आहेत. पेपरवर्स पण देत होतं कम्युनिटी आणि व्हीआयपी रिवॉर्ड्स. तुम्ही नाही काही बेनिफिट बद्दल काही आहे म्हणजे तुमचं एमएलएमचं ऑपरेशन बदलतं असं होत नाही. तुम्ही नाही करा, तुम्ही काहीतरी रिवॉर्ड्स तुम्ही म्हणा किंवा कॅश रिवॉर्ड्स म्हणा, कमी काही तुम्हाला तुम्ही जर नावं जरी बदललं तरी त्याचं स्ट्रक्चर जे आहे हे कायद्यामध्ये बसवण्यात आलेलं आहे आणि ते इलिगलच आहे भारतामध्ये. सो रिअल प्रोडक्ट नाहीये याच्यामध्ये पण, पेपरवर्क्स मध्ये पण रिअल प्रोडक्ट काही नव्हतं, फक्त मनी सर्क्युलेशन होतं. इथे सुद्धा कुठल्याही पद्धतीचं व्हेरिफायबल जीपीयू इन्फ्रास्ट्रक्चरच नाहीये, कुठेही नाहीये इन्फ्रास्ट्रक्चर. रेग्युलेटरी अनरजिस्टर्ड होती ही सुद्धा हायपरवर्क्स, आणि ही सुद्धा एमसीए मध्ये पण नाहीये, सेबी मध्ये पण नाहीये, आरबीआयने पण ऑथोराइज केलेली नाहीये. ही कंपनी सुद्धा फ्रॉड आहे. मी माझ्या रिपोर्ट प्रमाणे, इन्व्हेस्टिगेशन प्रमाणे, मी केलेल्या रिपोर्ट प्रमाणे हा सगळा रिझल्ट त्याचा मी इथे तुमच्या समोर शेअर करतोय. सो हे याचा हायपरवर्स हेल्पिंग फंड जी होती ही कोलॅप्स झाली 22 मध्ये, 2022 मध्ये जवळजवळ 1 बिलियन $1.8 बिलियन ग्लोबली वाईप आउट झाले होते लोकांचे पैसे, आणि ही आता हायपरबोलिक ग्लोबल ही ऍक्टिव्ह आहे. आणि रत्नागिरीमध्ये मला हा व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे सगळ्यात महत्वाचं, मला मला कायम असं वाटतं की रत्नागिरीमध्ये जे काही कष्टाने पैसे जे कमवत आहेत त्यांचे पैसे कुठेही कुठल्याही अशा फ्रॉड कंपन्यांमधून चालवून त्यांचं नुकसान होऊ नये, आणि लोकांचे जीव सुद्धा जातात, कारण लोक मग याच्यामध्ये पैसे भरतायत तर कमी वेळेत जास्त पैसे मिळतील, आणि ती लोक कुठून तरी अडचणीतून बाहेर पडतील. पण अडचणीतून बाहेर पडायच्या ऐवजी ही लोक अधिक त्याच्यामध्ये अडचणीत पडतात आणि स्वतःच्या जीवाला पण मुकतात आणि पैसेही मुकतात. आपलं कुटुंब आहे, आपण रिसर्च करा, कुठेही पद्धतीने फास्ट इन्कम आणि फास्ट मनी मध्ये विश्वास ठेवू नका. तर सगळ्यात महत्त्वाचे भारतातील कायदे जे व्हायोलेट केलेले जे आहेत ते अशा पद्धतीने समोर दिसतात तुम्हाला. आयटी ऍक्ट आहे 66D, चीटिंग आणि पर्सनेशन युजिंग कम्प्युटर रिसोर्स. इथे मी इथे एपीसीचं पण काही सेक्शन दिले, कारण मी पूर्वी जे जनरल लोकांना समजण्यासाठी ते बरं होतं 420, हे माहिती होतं. बीएनएसएस चे आता सेक्शन आलेले आहेत पण मी ते इथे घेतले नाहीये. बीएनएस आता लागू होतील त्याच्यामध्ये. सो आयटी ऍक्ट लागू ब्रेक केलाय त्यांनी, आयटी ऍक्ट लागू होतोय. आयपीसी 420 म्हणजे चीटिंग आणि फेक प्रोमिसेस केल्यात. त्याच्यानंतर प्राईड चेक्स ऍक्ट 1978 प्रमाणे इलिगल मनी सर्क्युलेशन स्कीम हे चालू होत आहेत, आणि त्याच्यामध्ये प्राईड चेक्स सुद्धा त्याच्यामध्ये लागू होणार. सो 403, 415 क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट, चीटिंग बाय डिसेप्शन, खोटं काहीतरी दुसऱ्याची एंटिटी आणि चोरून समोर लोकांसमोर आलेले आहे. सेबीमध्ये पण सेबी रेग्युलेशनच्या अंतर्गत अनरजिस्टर्ड कलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट स्कीम, कुठलेही कलेक्शन लोकांकडून जर पैसे घ्यायचे असतील कशाही पद्धतीने तुम्ही जर लोकांकडून पैसे कलेक्ट करताय तर तुम्हाला सेबीचं तुम्हाला रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे, आणि ह्या कंपनीचं कुठलंही सेबीचं नाही. पीएमएलए म्हणजे प्रिव्हेंटिव्ह ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट 2002 चे मनी लॉन्ड्रिंग आणि ईडी ज्युरिडिक्शन याच्यामध्ये लागू होणार आहे. कंपनीज अँड ऑपरेशन करतायत, एमसीएचं रजिस्ट्रेशन लागतं इंडियामध्ये, ते रजिस्ट्रेशन न करता ही कंपनी काम करते. सो मित्रांनो, इंडियाचे हे एवढे सगळे लॉज हे जे आहेत व्हायलेट केले जात आहेत, आणि हे सगळ्यात एक स्ट्रॉंग एक एफआयआर आणि कंप्लेंट रजिस्टर होईल आता या कंपनी विरोधात, आणि पुढील जे काही आहे ती लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज त्याच्यावरती काम करतील, आणि मला भरोसा आहे की लोकांमध्ये अशा पद्धतीचे काही फेक प्रॉमिसेस घेऊन येणारी कंपनी जी आहेत त्या बंद होतील, आणि लोकांचे पैसे इथे वाचतील इकडे त्याच्यामधून.
तर सगळ्यात महत्त्वाचं तर तुम्हाला काय करायचं आहे, तर मित्रांनो तुम्ही आधी मुळात आधी ही गोष्ट शेअर करणं बंद करा. एक लोभ आणि आमिषपोटी जर तुम्ही हे सगळ्या ज्या करताय, हे पुढे टिकणार नाहीये. ही कंपनी आज ना उद्या बंद होणार. सो पेमेंट स्टॉप करून देणे सगळ्यात महत्त्वाचं. तुम्हाला जर कुठल्याही पद्धतीचं नुकसान जर होत आहे, नुकसान झालेलं असेल किंवा तुम्हाला पण काही त्यांचे कॉन्टॅक्ट्स होत नाहीयेत, फोन उचलत नाहीयेत, रिस्पॉन्स नाहीये. ऑनलाईन कंप्लेंट फाईल करा cybercrime.gov.in वरती किंवा 1930 वरती फायनान्शियल फ्रीड म्हणून तुम्ही कंप्लेंट फाईल करू शकता. मित्रांनो, मी हा रिपोर्ट जो केलाय तो या रिपोर्टचा सुद्धा बेनिफिट तुम्हाला होऊ शकतो. ही रिपोर्टसाठी तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल, कुठलीही माहिती या टेक्निकल गोष्टी तुम्हाला जर कळत नसतील आणि माहिती हवी असेल, तर मी ॲडव्होकेट अमित नागवेकर आपल्यासाठी माहिती देण्यासाठी मी उपलब्ध असेन. फक्त मला भेटण्यासाठी तुम्ही पूर्व फक्त सूचना देऊन मला फोन करून माझी अपॉइंटमेंट शेड्यूल करून तुम्ही मला भेटा. ऑफलाईनमध्ये रत्नागिरी क्राईम सेलकडे, सायबर क्राईम सेलकडे, एस.पी. ऑफिसमध्ये सुद्धा तुम्ही रेफरन्स तुम्ही देऊ शकता. सेबी आणि आरबीआयकडे पण सचेत आरबीआयचं सचेत पोर्टल आहे. त्यावरती सुद्धा रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट स्कीम चालू असल्याचे तुम्ही मी स्वतः सुद्धा करणारच आहे. मी कंप्लेंट रजिस्टर करणार कारण माझे 1-2 याचे जे क्लायंट्स आहेत ते माझ्याकडे आलेले आहेत. क्लायंट्स इन द सेन्स त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि त्याचं नुकसान होतंय त्यांचं. सो मी त्याबद्दल पण मी त्यांच्या थ्रू ही कंप्लेंट्स मी सुद्धा करणार आहे. आरबीआयला मी डायरेक्ट पण मी करू शकतो कंप्लेंट. सो हा प्लॅन सगळ्यात महत्त्वाचा तुम्ही रिपोर्ट करा. Google Play Storeवरती तुम्ही रिपोर्ट करू शकता. इनएप्रोप्रिएट म्हणून फ्लॅग करा त्याच्यामध्ये. सो ह्या काही गोष्टी आहेत. तुमच्याकडे जे काही ॲप्लिकेशन जे असेल, त्या ॲप्लिकेशनचे स्क्रीनशॉट्स घेऊन ठेवा. त्याचे आयडीज काय जनरेट होत असेल ते घेऊन ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं कम्युनिटीला तुम्ही किंवा तुमच्या मित्रपरिवारांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं वॉर्न करा, की या पद्धतीच्या कुठल्याही फास्ट मनी मिळणाऱ्या स्कीममध्ये पैसे गुंतवू नका. सगळ्यात महत्त्वाचं पॉइंट असेल. मित्रांनो, हा माझा जो रिपोर्ट जर तुम्हाला चांगला वाटत असेल किंवा एखादा फ्रॉड होऊ नये रत्नागिरीमध्ये हे जर तुम्हाला जर वाटत असेल, तर हा व्हिडिओ आपल्या रिलेटिव्हज आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या WhatsApp ग्रुपवरती, तुमच्या Facebookवरती नक्की शेअर करा. लोकांचे हार्ड अँड मनी कुठेही कोणाच्याही घशात जायला नकोय. तुम्ही मेहनतीने तुम्ही कमवलेला पैसा तुम्ही कुठल्यातरी आमिषाला, प्रलोभनांना बळी पडू नका. सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात कुठेही पैसे भरत असताना माहिती घ्या, रिसर्च करा. आपल्याला जर वेळ नसेल, तर या संदर्भात लीगल एक्सपर्ट असतील, त्यांची तुम्ही माहिती घेऊ शकता. कोणत्याही लीगल एक्सपर्ट, सायबर सिक्युरिटी क्राईम, ब्लॉकचेन क्राईम, सायबर लॉ एक्सपर्ट, सायबर क्राईमशी रिलेटेड कोणती तुम्हाला माहिती हवी असेल किंवा ह्या पद्धतीची कुठलीही अजून दुसरी कंपनी मार्केटमध्ये जर असेल, तर त्याच्याबद्दल तुम्हाला जर माहिती करून घ्यायची असेल, तरी सुद्धा तुम्ही मला अमित नागवेकर ॲडव्होकेट म्हणून मी जे इथे रत्नागिरीमधून मी काम करतोय. तो माझा नंबर इथे दिलेला आहे. या नंबरवरती तुम्ही मला संपर्क साधा आणि माझ्याकडून मी तुम्हाला नक्कीच हेल्प करेन याच्यामध्ये. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आमिषाला बळी पडू नका आणि सगळ्यात महत्त्वाचा हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला जर आवडला असेल तर. पुन्हा रत्नागिरीमध्ये तर कुठलाही परत नवीन कुठलाच काम येऊ नये, अशी माझी अपेक्षा आहे. सगळ्यांना सतर्क राहण्याचं मी आवाहन करतोय. लॉ एन्फोर्समेंट एजन्सी त्यांचं काम करतीलच. सायबर क्राईम सेल हे सुद्धा त्यांचं काम करतील. फक्त आपण सुद्धा अवेअर राहणं फार गरजेचं असतं. धन्यवाद.